दीपप्रज्वलनाने आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. राष्ट्र साधक ही काय संकल्पना आहे हे सर्वप्रथम कुतूहल माझ्या मनात होतं, आज तुमच्याही मनात असेल की श्रीपाद सेवा मंडळ परमपूज्य सद्गुरू मामासाहेब देशपांडे यांचं जे ब्रीदवाक्य आहे ते घेऊन पुढे जात आहे. आणि ते ब्रीदवाक्य फार सोपं आहे, आत्मोद्धार आणि आत्मोन्नती. आणि ती कोणाची? तर सर्व साधकांची. आपण इथे परस्परांचा एक छोटासा परिचय करून घेणार आहोत. माझं नाव मुग्धा वाड. नमस्कार, मी विक्रांत देशमुख. नमस्कार, माझं नाव वैभव कुलकर्णी. नमस्कार, विवेक फेस्ट. माझं नाव प्रगती सचिन भोईर. मी मोहन पुरुषोत्तम रानडे. पहिल्या सत्रातला पहिला विषय राष्ट्रसाधक काय. ते म्हणतात, देशाच्या उत्कर्षाची जबाबदारी प्रत्येकाच्या, सर्वांच्या, सर्व समाजाच्या शिरावर आहे अशी जाणीव असलेला समाज म्हणजे राष्ट्र. काही ठिकाणी विवेकानंदांची एक छान गोष्ट सांगितली जाते. या पुढचं सत्र आहे अध्यात्माची आवश्यकता, बहिर्मुखता व अंतर्मुखता. आपले वक्ते आहेत श्री रोहनजी उपळे. पहिल्या सत्रात आपण तो संदर्भ बघितला की राष्ट्रसाधक आपल्याला कसा अपेक्षित आहे. त्याचा पुढचा भाग याच्यात महत्त्वाचा आहे, कारण साधकत्व हे जे त्याचं लक्षण आहे, त्या साधकत्वाचं लक्षण पहिलं आहे अंतर्मुखता. पहिल्या 2 सत्रांमध्ये आपण साधक, अंतर्मुखता, बहिर्मुखता, परमार्थाची आवश्यकता हा काही भाग पाहिला. नक्की मनुष्य जन्माचं सार्थक कशात आहे, मनुष्य देह हा नक्की कशासाठी आहे, थोडंसं त्याचं आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्म परानंदम ईशम आलंदी वल्लभम. तुलसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान, आवडे निरंतर हेच ध्यान. बारखुमाई आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश. बरेच विचार येतात मनात येतात. मग सर्वसामान्य अंतर्मुख कसं व्हायचं? अंतर्मुखतेचा जो भाग आहे ना, तो चांचल्य रहित होणं हा भाग आहे. मुळात आपल्या मनाचा स्वभाव काय आहे, त्याला एका वेळी अनेक गोष्टी, अनेक ठिकाणी पाय ठेवून त्याला म्हणजे अनेक दगडीवर पाय ठेवायची सवय आहे त्या मनाला. त्याचाच भाग, त्यालाच आपण मुक्ती म्हणतो. आजच्या दिवसाचं पहिलंच सत्र आहे, त्यामुळे आपण परमपूज्य सद्गुरू मातोश्री ताई महाराजांच्या स्तवनानेच सुरुवात करूया. प्रभू रामचंद्रांनी जो आदर्श घालून दिला तो आदर्श अगदी स्वामी विवेकानंदांच्या चरित्रात सुद्धा दिसतो. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आजच्या आपल्या दुसऱ्या सत्राचा विषय खूप गहन आणि खूप मोठा विषय आहे. त्याचा संदर्भ असा आहे कर्मसिद्धांत. ते जे शुद्ध पुण्य आपल्याकडनं घडतं, ते शुद्ध पुण्य एकच तुम्हाला या कर्माच्या कचाट्यातनं सोडवायला कारणीभूत होतं. ती श्रद्धा जिथे येते ना, त्या श्रद्धेच्या ठिकाणी मग तो कर्म योगात परिणत होतं. मावळवीत विश्वाभासू नवलोदयला चंडांशु अद्वयाब्जी निविकाशु वंदू आता. आपण मगाशी कर्म सिद्धांत बघत होतो, त्याची खूप अंग आहेत, त्यामुळे जेवढा त्यातला आपल्याला तिथे विचार करता आला तेवढा आपण केला. पण त्याचा जो पुढचा भाग आपल्याला बघायचा आहे त्याचा आहे कर्म सिद्धांतातून आपण कर्मयोगाकडे जायचं आहे.
तर आता ह्या सत्राचा शेवट तिथेच मी करतो की हे आपल्याला साधायचं आहे. कसं साधायचं ते आपल्या प्रयत्नांनी साधायचं आहे. आपणच वेगवेगळ्या प्रकारे ते आपल्या ह्यानी डिवाईस करू, आपली आपली पद्धत शोधून काढू आणि आपलं प्रत्येक कर्म साजरं करू, किमान त्याचा आनंद तरी मिळेल. आत्ताचं जे सत्र आहे ते सत्र अभ्यासे प्रकट व्हावे या शीर्षकाचं आहे. समर्थ रामदास स्वामी महाराजांची ही एक ओवी आहे. अभ्यासे प्रकट व्हावे नाहीतर झाको न असावे, प्रकट होवोनी नासावे हे बरे नव्हे. मग त्याच्यासाठी आपलं कर्तव्य काय आहे, आपण काय केलं पाहिजे, स्वतःला सद्गुरूंच्या चरणी समर्पित केलं पाहिजे. तेवढंच आपल्या हातात आहे. केलेल्याचं फळ आहे ते. म्हणून ती उपासना आपण करायची. त्याचं पहिलं प्रात्यक्षिक आज वर्ल्ड मेडिटेशन डे आहे, पहिल्यांदाच होतोय. नुसतं शांत बसण्याचा सुद्धा किती छान परिणाम असतो, तो माऊलींच्या जागेत बसण्याचा परिणाम काय असतो त्याचा आपण अनुभव घेऊ. मी श्री संत मुक्ताई ज्ञानपीठच्या आपले जयंतजी साठे सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या धनंजयजींचा सत्कार करावा. तिसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्राचे वक्ते श्रीयुत शिरीष वसंत गाडगीळ. त्यामुळे प्युरिटी ऑफ थॉट्स, ऑनेस्टी, अनसेल्फिशनेस आणि चौथं प्रिन्सिपल मला जे महत्त्वाचं वाटतं ते म्हणजे प्रेम. मगाशी आपली चर्चा जी चालू होती की आपल्या संबंधित जी सगळी ही मंडळी आहेत, म्हणजे आपला त्याच्या आधीचा विषय होता की मीचा विकास होणं, म्हणजे मीपणा कमी होणं त्यातला, आणि त्याचं वर्तुळ वाढत आम्हीकडे जाणं. सौ श्रद्धा प्रदीप देणार. राजेश बगे. बहिरंग किंवा अंतरंग याची जर आपल्याला समजून घ्यायची असेल तर त्यासुद्धा 1-2 सत्रामध्ये आपल्याला जसे अंकल्पितनं अक्षर ओळख होते तशी या सगळ्या विषयाची आपल्याला तोंड ओळख किंवा याच्यातनं झालेली आहे.